आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायकोला वामांगी म्हणजेच अर्धांगिनी का म्हणतात हे बघणार आहोत. पत्नीला वामांगी का म्हणतात? शास्त्रात पत्नीला वामांगी म्हणजेच डाव्या अंगाची अधिकारी म्हणतात. म्हणून पुरुषाच्या शरीराची डावी बाजू स्त्रीची मानली जाते. याचे कारण असे की भगवान शिवाच्या डाव्या अंगातून स्त्रीची उत्पत्ती झाली आहे, जी शिवाच्या अर्धनारीश्वर शरीराचे प्रतीक आहे. हस्तरेषा शास्त्राच्या पुस्तकामध्ये ह्याच कारणामुळे पुरुषांच्या उजव्या हाताने पुरुषांची स्थिती आणि डाव्या हाताने स्त्रीची स्थिती पाहण्यास सांगितले आहे. स्त्रीने आशीर्वाद घेताना आणि भोजनाच्या वेळी पतीच्या डाव्या बाजूला असावे असे शास्त्र सांगितले आहे. यामुळे शुभ परिणाम मिळतात. वामांगी असूनही काही कामांमध्ये स्त्रीला उजव्या बाजूला राहण्यास शास्त्र सांगते. कन्यादान, विवाह, यज्ञकर्म, जातकर्म, नामकरण आणि अन्नदानाच्या वेळी पत्नीने पतीच्या उजव्या बाजूला बसावे असे शास्त्रात सांगितले आहे. पत्नी पतीच्या उजवीकडे किंवा डावीकडे बसते या श्रद्धेमागील तर्क असा आहे की ज्या कृती सांसारिक असतात त्यामध्ये पती पत्नीच्या डावी बाजूला बसतात, कारण हे कर्म स्त्रीभिमुख कर्म मानले जाते. यज्ञ, कन्यादान, विवाह ही सर्व कामे अतींद्रिय मानली जातात आणि ते पुरुष प्रधान मानली जातात. म्हणून या कृतीमध्ये पत्नीच्या उजव्या बाजूला बसण्याचे नियम आहेत. तुम्हाला माहीत आहे का, सनातन धर्मात पत्नीला पतीची वामांगी म्हणजेच पतीच्या शरीराच्या डावी बाजू असे म्हटले जाते. याशिवाय पत्नीला पतीची अर्धांगिनी असेही म्हटले जाते. म्हणजे पत्नी ही पतीच्या शरीराचा अर्धा भाग असते. दोन्ही शब्दांचे सार म्हणजेच पती पत्नीशिवाय अपूर्ण आहे. पत्नी पतीचे जीवन पूर्ण करते, त्याला आनंद देते, त्याच्या कुटुंबाची काळजी घेते आणि त्याला हव्या त्या सर्व आनंद देते. समाज कोणताही असो, लोक कितीही आधुनिक असोत, पण नात्याचे स्वरूप प्रेम आणि परस्पर समंजसपणाने बनलेले पती पत्नी सारखेच राहतात. प्रसिद्ध हिंदू धर्मग्रंथ महाभारतात पती पत्नीच्या महत्त्वाच्या नातेसंबंधाबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे. रामकृष्ण हरी.